निपुण महाराष्ट्र ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड केल्यानंतर आपणाला शिक्षकांची नोंदणी करणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करून तुमचा मोबाईल नंबर की जो UDICE प्लसला अपडेट केलेला आहे तो टाकायचा आहे। त्याच्यावर तुम्हाला OTP मिळेल। तो OTP भरल्यानंतर तुम्हाला पुढचं लॉगिन ॲक्सेस मिळेल। या ठिकाणी बघा UDICE नंबर आपल्या शाळेचा लागतो तो आपल्याला पाहिजे। या ठिकाणी माझा मोबाईल नंबर रजिस्टर नाही आहे, त्याच्यामुळे मी दुसरा नंबरने रजिस्टर करावा लागेल आहे। आता OTP सेंड होईल। OTP मला माझ्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला आहे, तो मी या ठिकाणी भरणार आहे। तो भरल्यानंतर आपण पाहूया हा OTP भरला। OTP व्हेरीफाय केल्यानंतर पुढे आपण आता पाहूया काय होतंय ते। या ठिकाणी बघा या ठिकाणी मी मुख्य पानावर आलेलो आहे। आता आपल्याला पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करायचे आहेत। मी शिक्षक म्हणून लॉग इन केलेलं आहे, त्या संदर्भाने आता पुढील कारवाई आपण करूया। पालकाचे फोन अद्ययावत करा या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे आणि तिथं तुम्हाला प्रथम शाळा निवडायची आहे। शाळेतील सगळे वर्ग दिसतील। तुमचा जो वर्ग असेल तो वर्ग निवडा आणि वर्ग निवडल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांच्या पालकांची नावं डिस्प्ले होतात। त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचा मोबाईल नंबर असेल तर नोंदणी करावी लागेल, नसेल तर नाही असं लिहावं लागेल। अशा प्रकारे आपण शिक्षक नोंदणी करू शकता आणि पालकाचे मोबाईल देखील अपडेट करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। धन्यवाद।